अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नेहमीप्रमाणे एका आगळ्या वेगळ्या विषयाचा आपला व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओसुद्धा आपल्याला खूपच उपयुक्त आणि ज्ञानवर्धक ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. तर दत्तगुरू आपल्या आजूबाजूला आहेत हे ओळखण्यासाठी कोणत्याही विशिष्ट खुणा किंवा चमत्कारी घटना घडण्याची शक्यता कमी असते. त्याचं सूक्ष्म आणि आध्यात्मिक अस्तित्व आपल्याला दिसून येते. त्यांची उपस्थिती जाणवण्यासाठी आपल्याला आपल्या आत डोकावावे लागेल. आपल्या भावना आणि विचारावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तरीही काही गोष्टी अशा आहेत ज्यांच्या आधारे आपण त्यांच्या अस्तित्वाची जाणीव अनुभवू शकतो. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्तपरिवाराच्या वतीने श्री दत्तगुरूंच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती आणि समाधान प्राप्त होवो. अंतर्मनात दडलेली शांती आणि स्थिरता म्हणजेच दत्तगुरू हे शांती आणि स्थिरतेचे प्रतीक आहेत. त्यांच्या अस्तित्वाच्या जाणीवेतून आपल्या मनात एक अनामिक शांतता आणि स्थिरता येते. अचानक भीती, चिंता किंवा तणाव कमी झाल्यासारखे वाटते. कोणतीही मोठी समस्या असली तरी एक आंतरिक आवाज आपल्याला धीर देतो आणि शांतपणे परिस्थिती हाताळण्यास मदत करतो. हे शांत आणि स्थिर मन दत्तगुरूंच्या उपस्थितीची पहिली खूण असू शकते. अचानक येणारे सकारात्मक विचार आणि प्रेरणा ही गोष्टसुद्धा अशी आहे की जी आपल्यासोबत दत्तगुरू आहेत याची जाणीव करून देते. म्हणजेच कधीकधी आपल्या मनात अचानक खूप सकारात्मक आणि प्रेरणादायक विचार येतात. एखाद्या समस्येवर तोडगा सापडतो किंवा जीवनात पुढे जाण्यासाठी एक नवी दिशा आपल्याला मिळते. पण हे विचार कुठून आले हे आपल्याला समजत नाही, पण ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. आणि ही सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा दत्तगुरूंच्या कृपेमुळे मिळू शकते. ते आपल्या बुद्धीला योग्य वेळी योग्य विचार देऊन मार्गदर्शन करतात. तर मित्रांनो, कधीकधी काय होतं की अनेकदा आपल्या जीवनात अशा काही घटना घडतात जेव्हा आपल्याला कोणाचीही मदत मिळत नाही आणि सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे होतात ना. मग अशा परिस्थितीत अचानक कुठून तरी मदत येते आणि आपले काम सुरळीतपणे होते. मग ही मदत कोणत्याही व्यक्तीच्या रूपात येऊ शकते किंवा नैसर्गिकरित्या परिस्थिती अनुकूल होऊ शकते. असं काहीही होऊ शकतं. आणि ही अनपेक्षित मदत दत्तगुरूंच्या आशीर्वादाचे एक प्रतीक असू शकते. ते आपल्या भक्ताची काळजी घेतात आणि त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काहीतरी मार्ग ते नक्कीच दाखवतात. काही लोकांना असा अनुभव येतो की त्यांना विशिष्ट नैसर्गिक घटनांमध्ये शुभ संकेत मिळतात. म्हणजेच काय, तर तुम्हाला एक उदाहरण देते. तर घरातून निघताना एखादे पवित्र चिन्ह दिसणे, मंदिरातून येणारा घंटानाद ऐकू येणे किंवा एखाद्या विशिष्ट रंगाची वस्तू दिसणे, तर या गोष्टींना दत्तगुरूंच्या उपस्थितीचे किंवा त्यांच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. अर्थातच या केवळ भावना आहेत आणि त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, पण भक्तांसाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असू शकतात. तर दत्तगुरूंची उपस्थिती जाणवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली श्रद्धा आणि भावना. जर आपली त्यांच्यावर खरी श्रद्धा असेल आणि आपण त्यांना पूर्ण मनाने आठवत असाल तर त्यांची ऊर्जा आपल्याला नक्की जाणवते. प्रार्थना, जप किंवा त्यांच्या कथांचे पठण करताना एक वेगळा अनुभव येतो. जणू काही ते आपल्या जवळच आहेत आणि आपले बोलणे ऐकत आहेत. ही भावनिक जोडणी त्यांच्या अस्तित्वाची सर्वात मोठी खूण आहे. तर आपले दत्तगुरू हे सर्वांभूती भगवत भाव शिकवणारे देव आहेत. याचा अर्थ ते प्रत्येक सजीवामध्ये प्रत्येक गोष्टीत वास करतात. त्यामुळे जेव्हा आपण इतरांमध्ये, विशेषतः गरीब, असहाय्य किंवा गरजू लोकांमध्ये दैवी अंश पाहतो आणि त्यांना मदत करतो, तेव्हा आपण नकळतपणे दत्तगुरूंच्या उपस्थितीचा अनुभव घेतो.
त्यांची सेवा करणे हीच त्यांची पूजा आहे. आपल्या दत्तगुरूंच्या भक्तांना स्वप्नात दत्तगुरूंचे दर्शन होते किंवा त्यांच्याशी संवाद साधल्याचा अनुभव येतो. आणि ही स्वप्न अनेकदा शांत आणि आनंददायी असते आणि त्यातून आपल्याला काहीतरी महत्त्वाचा संदेश मिळतो. तर स्वप्नातील हे अनुभव दत्तगुरूंच्या कृपेचे आणि मार्गदर्शनाचे प्रतीक मानले जातात. तर कधीकधी आपल्याला अचानक एखाद्या गोष्टीची जाणीव होते किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळते ज्याचा आपण विचार करत असतो. म्हणजेच काय, तर आपल्याला अंतर्ज्ञान होते. हेच अंतर्ज्ञान किंवा साक्षात्कार हे दत्तगुरूंच्या आशीर्वादाने होऊ शकतो. ते आपल्या अंतर्मनात प्रकाश टाकतात आणि आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात. तर मित्रांनो, जीवनातील अडचणींना सामना करताना जर आपल्यामध्ये असामान्य धैर्य आणि सहनशीलता येत असेल तर ते दत्तगुरूंच्या कृपेमुळे असू शकते. ते आपल्या भक्तांना कठीण परिस्थितीत लढण्याची शक्ती देतात आणि त्यांना निराश कधीच होऊ देत नाहीत. तर आपल्या जीवनात घडलेल्या चांगल्या गोष्टींसाठी सतत कृतज्ञता व्यक्त करणे हे देखील दत्तगुरूंच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव करून देते. जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचे आभार मानतो तेव्हा आपण त्यांच्याशी एक भावनिक नाते जोडतो आणि त्यांची कृपा आपल्यावर कायम राहते. तर असे मानले जाते की दत्तगुरू आपल्या भक्तांची परीक्षा घेतात आणि ही परीक्षा अडचणींच्या रूपात येऊ शकते. आणि अशा परिस्थितीत जर आपण आपली श्रद्धा आणि संयम टिकवून ठेवला तर ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. तर या व्हिडिओचा निष्कर्ष असा आहे की दत्तगुरू आपल्या आजूबाजूला आहेत हे ओळखण्यासाठी आपल्याला बाह्य चिन्हे शोधण्याची गरज नाही आहे, तर त्यांची उपस्थिती आपल्या अंतर्मनात, आपल्या विचारांमध्ये, आपल्या भावनांमध्ये आणि आपल्या जीवनातील अनुभवामध्ये जाणवते. गरज आहे फक्त आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवण्याची आणि त्यांना पूर्ण मनाने आठवण्याची. ते नेहमी आपल्यासोबत असतात, फक्त आपल्याला ती जाणीव जागृत करण्याची आवश्यकता आहे. दत्तगुरू हे केवळ देव नाहीत, तर ते एक ऊर्जा आहेत, एक मार्गदर्शक आहेत जे आपल्या जीवनातील प्रत्येक पावलावर आपल्यासोबत असतात. त्यांची कृपा अनुभवण्यासाठी आपल्याला आपले मन आणि हृदय त्यांच्यासाठी खुले ठेवावे लागेल. जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने त्यांची भक्ती करतो आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांची उपस्थिती आपल्याला निश्चितपणे जाणवते. त्यामुळे दत्तगुरू आपल्या आजूबाजूला आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी बाहेर पाहण्याऐवजी आपल्या आत डोकावा. शांत मनाने आणि श्रद्धेने त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल. श्री गुरुदेव दत्त.